तर ताई भकामत दिवसानं घरी आली ना आजीले अशी बिलंगली रे बा, सोडलंच नाही तिले. तर सगळ्याले राम राम, मी करन आज सकाळी मस्त तयारी बियारी करून इकडे टीव्ही पाहत पाहत मी बसलो मस्त जेवाले. ताईने एक नंबर आलू वाटाण्याची भाजी गिन केलती बढिया. मग जेवण गिवण केलं ना भाऊजीच्या गाडीवर बसून निघालो वायसीसी कडे. आता माझ्या हातामध्ये होती ताईची मोठी जात बॅग आणि ताई होती मस्त मोकळ्या हातानं. अन काही झालं तरी आता तिचं वजन तर मलाच उचलणे आहे. मग आम्ही ऑटोनं छत्रपती चौकापर्यंत आलो. तिथून मग आम्हाला भेटली एसी वाली बस. मग बसून गेलो त्याच्यात. तसं मी आता ताईले म्हणलंच होतं मस्त महामंडळच्या एसटी मध्ये गेलो असतो म्हणलं तर तुही तिकीट अर्धीच लागत होती. पण ताई कुठं ऐकते, तिले तर एसी वाली बस पाहिजे, एसी वाली. याच्यात ना खिडकी खोलता येत ना काही. खरं म्हणलं तर बहिणी बस माझ्यासारख्या झोपऱ्या लोकांसाठीच आहे. आता बस जशी मग चालू झाली तशी तर मलाही मस्त डुलकी येऊन राहिली होती. मस्त मग यवतमाळ येतपर्यंत मी झोपूनच गेलो. मग संविधान चौकामध्ये बस थांबली. तिथून आलो मग बस स्टँडवर. इकडे आपली पांढरकवडा गाडी लागूनच होती. मग बसलो बा त्याच्यात. आणि खरं सुकून तर मला तेव्हाच भेटलं जेव्हा मी आपल्या महामंडळच्या लालपरीमध्ये बसलो. बाकी गाड्यामध्ये आता एसी बीसी काही बी राव, खरी मजा तर बहीण आपल्या महामंडळच्या एसटी मध्ये धक्के खाण्यातच आहे. आता मग घरी पोचलो तर पहिले ताईची बॅग ठेवून दिली आणि इकडे आजी नातींचं प्रेम पाहत बसलो. भल्लं सुतू जाऊन राहिलो होतं. आज तसे आम्ही आलो तर इकडे तन्नू आणि भाविक बी येऊन गेले वाकीवरून. मग सगळेच जण म्हणत होते का आता ताईच्या लग्नाचा व्हिडिओ पाहू. मग दिला बा टीव्हीवर व्हिडिओ लावून. आता या व्हिडिओ आम्ही किती दिवस पाहिला आणि किती वेळा पाहिला तरी आम्ही बोर तर होतच नाही. पण व्हिडिओ पाहता पाहता भूक लवकरच लागते बढिया. मग इकडे मम्मीनं बनवली होती गरम गरम खिचडी, एक नंबर. ते खाल्ली आणि झालं मग आजचं काम खतम. तर चला मग आजच्यासाठी एवढंच. फॉलो नसन केलं अजून तर पहिले फॉलो करून घ्या. भेटू आता.